घडीची महत्त्वाची बातमी। मकोकामध्ये वाल्मिक कराडच्या कोठडी प्रकरणी युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। वाल्मिक कराडबाबत कोठडीची एसआयटीनं बीड कोर्टाकडे मागणी केली। एसआयटीकडून वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली। देशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले चाटे कराडचं फोनवरून संभाषण झाल्याची माहिती एसआयटीनं दिली। तर तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं एसआयटीचं म्हणणं आहे। 9 डिसेंबर रोजी अपहरणाआधी दुपारी 3:20 ते 3:30च्या दरम्यान घुले चाटे आणि कराडचं संभाषण झाल्याचं एसआयटीनं कोर्टात म्हटलंय। हत्येच्या दिवशीही वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीनं केला आहे। अपडेट जाणून घेत कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद नेमका काय होता? युक्तिवादाची सुरुवात या ठिकाणी एसआयटीच्या वतीनं करण्यात आली आणि जे 10 मुद्दे या ठिकाणी एसआयटीनं 10 दिवसाची कोठडी साठी कोर्टासमोर मांडलेले होते। त्यामधला महत्त्वाचा मुद्दा होता की संतोष देशमुख यांचं अपहरण जे झालेलं आहे ते 9 तारखेला 3 ते 3:15च्या दरम्यान झालेलं आहे आणि त्यामध्ये या तिघांचेही संभाषण झाल्याचं या ठिकाणी म्हटलं गेलं, ज्यामध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचं संभाषण 3:20 ते 3:30च्या दरम्यान झालं। त्यामुळे आरोपीचं संभाषण, हत्येची वेळ या ठिकाणी मिळतीजुळती असल्याचं या ठिकाणी एसआयटीच्या वतीनं मांडण्यात आलं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा जो मांडला होता एसआयटीने की त्या दिवशी सकाळीच या ठिकाणी वाल्मिक कराडच्या वतीनं संतोष देशमुख यांना धमकी देण्यात आली होती असं देखील कोर्टासमोर या ठिकाणी मांडलेलं आहे। वेगवेगळे 10 मुद्दे मांडले गेले आणि त्यामधला महत्त्वाचा जो भाग होता की यांचं संभाषण झालंय ते नेमकं काय झालेलं आहे याची चौकशी आम्हाला करायची आहे। त्या अनुषंगानं आम्हाला 10 दिवसाची कोठडी हवी आहे। हे सगळे तांत्रिक पुरावे तपासायचे आहेत। नेमकं तिघांमध्ये काय संभाषण झालं याची वेगवेगळी आणि एकत्रित चौकशी करायची आहे आणि त्यामुळे पोलीस एसआयटी कोठडीची आम्हाला गरज असल्याचं देखील सांगण्यात आलं। यानंतर आरोपीच्या वतीनं सिद्धेश्वर ठोंबरे यांनी ऑनलाईन या ठिकाणी आपली बाजू मांडलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कुठल्याही आरोपीचे वाल्मिक कराड यांनी नाव घेतलेले नाही, वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागूच होऊ शकत नाही अशा प्रकारचा मुद्दा त्यांनी मांडला आणि वाल्मिक कराड यांची अटकच मुळात बेकायदेशीर आहे आणि त्यांच्यावर लावलेला जो मकोका आहे तो देखील बेकायदेशीर आहे अशा प्रकारचं म्हणणं सिद्धेश्वर ठोंबरे यांनी ऑनलाईन कोर्टामध्ये या ठिकाणी म्हटलं आणि त्यामध्ये कोर्टाने देखील एक टिप्पणी केलेली आहे, ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि कोर्टाने देखील तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न या सुनावणीच्या दरम्यान विचारले होते। त्यामुळे त्यातला महत्त्वाचा प्रश्न होता की केवळ दोघांमध्ये फोनवरून संभाषण झालं म्हणून मकोका लावता येतो का आणि तो तुम्ही अशा पद्धतीने लावला आहे अशा देखील कोर्टाने या ठिकाणी प्रतिसवाल तपास अधिकाऱ्यांना केलेला होता आणि आणखीन काही प्रश्न कोर्टाने विचारले। त्यामध्ये अटक करताना तुम्ही या सगळ्या गुन्ह्यातील सहभाग जो आहे त्याच्या संदर्भात या कारवाई केली आहे, या अनुषंगानं तुम्ही नेमका काय तपास केलेला आहे आणि तो तपास नेमका काय होता या सगळ्या संदर्भामध्ये देखील कोर्टाकडून विचारणा करण्यात आलेली होती आणि आता दोनही बाजूचा युक्तिवाद या ठिकाणी संपलेला आहे आणि 10 दिवसांची एसआयटी कोठडी या ठिकाणी मागितली गेलेली आहे। कोर्टामध्ये दोनही बाजूचा युक्तिवाद संपला आणि आता एक जो अटकेच्या संदर्भातला जे एक कागद आहे तो मागवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर कोर्ट आपला या ठिकाणी निर्णय देईल। वाल्मिक कराडला या ठिकाणी पुन्हा एसआयटीची कोठडी मिळते का, ती किती दिवसाची मिळते की या ठिकाणी पुन्हा MCR मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद हा संपलेला आहे आणि आता काही वेळातच या ठिकाणी वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी की न्यायालयीन कोठडी या सगळ्या संदर्भातला निकाल येणं अपेक्षित आहे। नक्कीच कृष्णा, तू राहाच आपल्यासोबत, आणखी एका बातमीचे अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत। तेव्हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपलेला आहे। वाल्मिक कराडची विदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान दोन्ही बाजूंना हा सगळा युक्तिवाद सुरू होता। घुले आणि कराडमधील कनेक्शन काय याचाही तपास सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलेलं आहे। याशिवाय कृष्णा आंधळ्याला लपवण्यात कुणाचा हात होता याचाही तपास सुरू असल्याचं सरकारी वकील म्हणतायत। तर घुले आणि चाटे फरार असताना कुणाची मदत घेण्यात आली याबाबतही माहिती घेणं सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलेलं आहे। तर कराडच्या वकिलांनी युक्तिवाद काय केला, तर कुठल्याही आरोपीनं वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाही।
कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. कराडवर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही. आणि वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर असल्याचं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय. तेव्हा वाल्मिक कराडवर लावलेल्या मकोकावरून न्यायाधीशांनी सवाल उपस्थित केलाय. केवळ फोन केला म्हणून 302 आणि मकोका अंतर्गत कारवाई करताय का असा सवाल न्यायाधीशांनी केला. तपास अधिकाऱ्यांना हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे याची खात्री केली होती का असा सवाल कोर्टानं विचारलाय. आपण पुन्हा एकदा कृष्णा केंडेकडे जाऊया. कृष्णा, कोर्टात अर्थात न्यायाधीशांनी उपस्थित केलेला हा सवाल आणि वाल्मिक कराडच्या वकिलांनी उपस्थित केलेला सवाल याकडे नेमकं कसं बघायचं, कारण की त्यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. निश्चित वाल्मिक कराडचे वकील जे आहेत ते त्यांचा बाजू मांडण्याचा निश्चित प्रयत्न करतील. हत्येमध्ये सहभाग नाही, तांत्रिक पुराव्याच्या आधारे तुम्ही संभाषण कुठलं झालंय, काय संभाषण झालंय हे तुम्हाला माहीत नाही आणि अशा अनुषंगानं हत्येचा कटाचा सहभाग कसा आहे असं तुम्ही म्हणता अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारले आहेत. सोबतच अटक करत असताना तुम्ही या आरोपीचा खुनामध्ये सहभाग आहे का याची खात्री केली आहे का, हा देखील प्रश्न न्यायाधीशांनी विचारले आहे. आणि केवळ फोनवर संभाषण झालं म्हणून मकोका लावता का असा देखील प्रश्न तपास अधिकाऱ्याला या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचमुळे खरं तर 10 दिवसाची जी SIT कोठडी मागितलेली आहे त्यामध्ये नेमकी किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूनं यामध्ये कोर्टाच्या वतीनं म्हणजे SITच्या वतीनं काही मुद्दे मांडलेले होते आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगानं या ठिकाणी हा बाजू मांडण्यात आली आहे. ते 10 मुद्दे वेगवेगळे होते. तांत्रिक पुरावे असेल, फोनवरचं संभाषण असेल, धमकीचा प्रकार असेल, या अनुषंगानंच हा तपास या ठिकाणी केला गेला आहे असं यासाठी मांडलं आहे. आणि त्यामुळे आता नेमकी किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कृष्णा, न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न उपस्थित केलेले होते. या सगळ्याबाबत सरकारी वकिलांनी त्यानंतर काही स्पष्टीकरण दिलेलं आहे का, आपली बाजू मांडली आहे का? निश्चितच सरकारी वकिलांनी जे सांगितलं आहे ते हेच आहे की संभाषण दोघांचं झालेलं आहे आणि त्या संभाषणाची वेळ, हत्येची वेळ, अपहरणाची वेळ ही जी आहे ती मिळती जुळती आहे. आणि त्यामध्येच SITच्या वतीने जे सांगण्यात आलेलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण जे झालेलं होतं त्याची वेळ 3 ते 3:15 होती. तिघांमधील जे संभाषण झालं होतं ज्यामध्ये विष्णू चाटे असेल, सुदर्शन घुले असेल आणि वाल्मिक कराड असेल यांचं जे संभाषण झालं आहे त्याची वेळ जी आहे 3:20 ते 3:30च्या दरम्यानची आहे. आणि त्यानंतरच खून झालेला आहे अशा प्रकारचे तांत्रिक पुरावे, या फोनच्या संभाषणाचे पुरावे SITच्या वतीनं मांडण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळेच हा कटाचा सहभाग तपासायचा आहे आणि त्याचमुळे हे SITची कोठडी त्यांना हवी आहे असा युक्तिवाद या ठिकाणी SITच्या वतीनं करण्यात आलेला आहे. कृष्णा, संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ असेल, 3 मारेकऱ्यांची फोनाफोनी याची जी वेळ जी मिळती जुळती आहे याबाबत SITनं जी वेळ आणि तारीख सादर केली यामुळे कुठेतरी वाल्मिक कराडच्या अडचणी देखील वाढणार आहेत. नाही, निश्चित या अडचणी वाढतील कारण की 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्याआधी जे SITने पुरावे दिलेले आहेत की धमकी देखील देण्यात आलेली होती आणि त्यानंतर दुपारी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. त्यानंतर 10 मिनिटातच या ठिकाणी तिघांचं संभाषण होतं आणि त्यानंतर खून होतो. त्यामुळे हे जर तपासामध्ये उघड झालं किंवा चौकशी दरम्यान विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्या तपासात जर हे सगळ्या बाबी पुढे आल्या तर निश्चितच वाल्मिक कराड यांचे पाय या सगळ्या प्रकरणामध्ये खोलात गेलेले आहेत आणि याच अनुषंगानं मकोका अंतर्गत त्यांना त्या खुनाचे आरोपी या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि कटामध्ये सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि
त्यामुळे जर ह्या सगळ्या बाबी जर SITनं प्रूव्ह केल्या किंवा त्यांच्यासमोर ठोस प्रबळ पुरावे मिळाले तर निश्चित वाल्मिक कराड याच्या समोरचं जे संकट आहे ते अधिक गडद झाले होईल, यात मात्र शंका नाही आहे. दीपक. कृष्णा, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखांच्या पत्नीनं वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुखांना धमकी दिली होती, त्यामुळे ते तणावात होते असा मुद्दा उपस्थित केला होता, तसा आरोप केला होता. आणि हाच पुन्हा एकदा मुद्दा SITनं देखील कोर्टामध्ये मांडलेला आहे की ज्या दिवशी त्यांचं अपहरण झालं, ज्या दिवशी त्यांची हत्या झाली, त्या दिवशी वाल्मिक कराडनं त्यांना धमकी दिली होती. त्यामुळे हा देखील एक कुठेतरी मुद्दा जुळतोय. निश्चित कुटुंबाच्या वतीनं पहिल्या दिवसांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये सांगण्यात येत आहे की जे पहिला प्रकार जो घडलेला होता तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी होता आणि खंडणीसाठी या ठिकाणी आवादा कंपनीच्या मॅनेजरला धमकावण्यात आलेलं होतं आणि SITच्या वतीनं विष्णू चाटेची ज्यावेळेस कोठडी मागितलेली होती त्यावेळी सांगितलेलं होतं की विष्णू चाटेनेच्याच फोनवरून या ठिकाणी वाल्मिक कराड याने आवादा कंपनीच्या मॅनेजरला धमकी दिलेली होती आणि त्यानंतर पुढे मारहाणीचे प्रकार झाले आणि याचाच राग मनात धरून अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्याच या सगळ्याचे पुरावे SITकडे आहेत. आणि ज्या संतोष देशमुख यांच्या पत्नीनं सांगितलं की ते तणावामध्ये होते आणि या अनुषंगानंच SITनं काही तांत्रिक पुरावे या ठिकाणी गोळा केल्याचं या जे कोर्टासमोर मांडलंय त्यावरनं दिसतं आहे आणि त्यामुळे याची जी कडी आहे ही जुळताना आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. मात्र हे तपासामध्ये तेवढ्या ताकदीनं समोर येणं ही तितकंच आवश्यक असणार आहे. दीपक. कृष्णा, वाल्मिक कराडवर याआधी जे गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्या गुन्ह्यांची देखील एक लिस्ट आज सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सादर केलेली होती. यासोबतच जे इतरही आरोपी आहेत त्यांच्यावर देखील जे आधीचे गुन्हे आहेत ती देखील जी लिस्ट आहे गुन्ह्यांची ती देखील आज कोर्टामध्ये सादर केली होती. यामध्ये कुठल्या गुन्ह्यांचा समावेश आहे? नाही, निश्चित हे सर्वांचे गुन्हे यासाठी कोर्टासमोर मांडले गेलेले होते कारण की आज जी सुनावणी होते आहे ते मकोका अंतर्गत होते आहे आणि SITनं मकोका का लावला याचं स्पष्टीकरण कोर्टासमोर देत असताना हे सगळे पुरावे या ठिकाणी कोर्टासमोर मांडण्यात आलेले आहेत. मकोका अंतर्गत कारवाई म्हणजे संघटित गुन्हेगारी अशा पद्धतीचा हा सगळा कायदा आहे आणि त्यामध्ये खंडणी वसूल करणे किंवा धमकावणे किंवा खून करणे अशा अनेक प्रकारामध्ये या ठिकाणी मकोका लावला जाऊ शकतो आणि त्यामुळेच त्यांच्यावरती जे गुन्हे आहेत त्याची यादी या ठिकाणी कोर्टासमोर सादर केली गेली आणि वारंवार अशा प्रकारचे गुन्हे या आरोपींवरती आहेत आणि सातत्यानं खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे असतील किंवा धमकावणं असेल या सगळ्यांचे गुन्हे त्यांच्यावरती आहेत आणि त्यामुळे या सगळ्यामुळेच मकोका या ठिकाणी संघटित गुन्हेगारीचा लावला गेला आहे आणि संघटितपणेच या ठिकाणी ही खंडणी मागितली गेली. त्याशिवाय या खुनामध्ये देखील अनेकांचा सहभाग आहे आणि संघटितरित्या एकत्र येऊनच हा खून केला गेला आहे अशा प्रकारचं SITचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कोर्टासमोर मकोका का लावला ते या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी जे आरोपी आहेत 9 त्यांच्या सर्वांच्या त्यांच्यावर जे पूर्वीचे गुन्हे आहेत त्या सगळ्यांची लिस्ट कोर्टासमोर या ठिकाणी देण्यात आली आणि ती वाचून दाखवण्यात आली. दीपक. कृष्णा, खरं तर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सध्या झालेला आहे. कोर्टाकडून किती वेळामध्ये निर्णय अपेक्षित आहे? कशा पद्धतीने आता पुढे कोर्टाची कारवाई होईल? नाही, आता दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे. अटकेच्या संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी न्यायाधीशांनी उपस्थित केला गेला होता त्या संदर्भातला एक कागद हा कोर्टासमोर मागवला गेलेला आहे आणि त्या अनुषंगानं तो कागद कोर्टासमोर या ठिकाणी दिला जाईल आणि त्यानंतरच कोर्ट आपली जो निर्णय आहे तो देईल. त्यामुळे एक अर्ध्या तासामध्ये किंवा त्याहीपेक्षा कमी वेळेमध्ये आज वाल्मिक कराडला किती दिवसांची कोठडी मिळते की कोठडी मिळत नाही या सगळ्याची स्पष्टता होईल. दीपक. कृष्णा, या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे सरकारी वकिलांनी मांडलेला मुद्दा, तो म्हणजे की घुले असेल, चाटे असेल किंवा कराड असेल यांच्या इंटरलिंक्स मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठीच हा जो मकोका आहे तो लावण्यात आलेला आहे. त्यामुळे या इंटरलिंक्स जर सापडल्या तर गेल्या अनेक दिवसांपासून जो सातत्यानं देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा जो काही उलगडा आहे तो उलगडा होऊ शकतो.
नाही, निश्चित उलगडा होऊ शकतो आणि सरकारी वकिलांनी ज्या प्रकारे बाजू मांडलेली आहे आणि ज्या SIT कस्टडी कशासाठी हवी आहे आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यांमधून SIT कस्टडी त्यांना हवी आहे हे सांगत असताना इंटरलिंक सर्वांचं या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे आणि या सगळ्या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी SITची कोठडी देण्यात यावी अशा प्रकारचा मुद्दा सरकारी वकिलांच्या वतीनं मांडण्यात आलेला आहे. त्याशिवाय संपत्तीचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे 2 कोटीची खंडणी मागितली आहे आणि त्यामुळे एवढ्या खंडणी आणि या आधीचा जो संपत्ती समोर येते आहे ते नेमकी कुठल्या गुन्ह्यातून या सर्वांनी कमवलेली आहे किंवा वाल्मिक कराड यांनी कमवलेले आहे या सगळ्यांचा तपास करायचा असल्याचं देखील कोर्टाच्या वतीनं आज सांगण्यात आलं. हेच मुद्दे यातला जो मुद्दा आहे संपत्तीचा काल देखील कोर्टासमोर SITच्या वतीनं मांडण्यात आलेला होता आणि काल जो खंडणीचा गुन्हा आहे त्यामध्ये कस्टडी मिळवण्यासाठी हा मुद्दा देखील मांडण्यात आलेला होता. वेगवेगळी 10 मुद्दे सरकारी वकील आणि SITच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर मांडलेले आहेत आणि त्यानंतर आता काही वेळातच या सर्व प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. दीपक. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.